ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आमदार संजय गायकवाड आपल्या सोबत आहे। कसं पाहता सर, अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे। एकीकडे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सोयाबीनच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झालेले आहेत, दुसरीकडे आपण पाहतोय की आज सकाळीच अंबादास दानवे यांनी महेंद्र दळवी यांच्यावरती कॅश बॉम्ब टाकलेला आहे, भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे। कसं पाहता? बघा, शेतकऱ्यांच्या विषयावर सरकार संवेदनशील आहे। मागच्या अतिवृष्टीमध्ये जेवढ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, शासनाने मदत जाहीर केली, पंचनामे झाले, मदतीला सुरुवात त्या ठिकाणी होईलच। आणि राहिला विरोधी पक्षाचा विषय, तर त्यांना याच्याशिवाय दुसरा काही धंदा नसतो। आणि महेंद्र दळवींच्या संदर्भात सुद्धा मी तो काही व्हिडिओ बघितलेला नाही आहे, परंतु असे तथ्यहीन व्हिडिओ यापूर्वी पण आलेत ज्याच्यामध्ये काही निष्पन्न झालेलं नाही आहे। AIच्या माध्यमातून असे नकली व्हिडिओ करून अंबादास दानवे प्रत्येक विधानसभेमध्ये च्या तोंडावर ही सगळी नाटकं करत असतात, आम्हाला बदनाम करायकरता। त्याच्यामुळे कधी म्हणतात की आमचं पद उपमुख्यमंत्री पद असंविधानिक आहे, कधी मुख्यमंत्री असंविधानिक आहे, आणि सारखं आमच्या शिवसेनेला बदनाम करायचं कट कारस्थान उभाटाकडनं केलं जातं। कालही आदित्यंची पात्रता नसताना साहेबावर त्यांनी आमच्या टीका केलेली आहे। त्याच्यामुळे आम्हाला केवळ बदनाम करणे, सुरुवातीला म्हणायचे यांचा एक पण आमदार येत नाही, आता आम्ही 50चे आम्ही 60 झालो, त्यांचे 56चे 54चे 20 झाले, तर 20चे भविष्यात किती राहतील सांगता येत नाही, पण तरी त्यांचं टिकेचं ते काही थांबत नाही आहे। तुम्ही म्हणतात 20चे किती राहतील सांगता येत नाही, आदित्य ठाकरे तर म्हणतात तुमचे 22 आमदार फुटणार आहेत, उदय सामंत व्हाईस कॅप्टन आहेत। त्यांना सांगा तुमचे 20 सांभाळा, आमच्या तर 22 काय, आमचा तर एक पण नाही फुटत, पण तुमचे 22 शेवटपर्यंत सांभाळता येतील का ते बघा। तुम्ही म्हणतात की AIच्या माध्यमातून अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ काढलाय, मग असं असेल तर मग काय पुढची भूमिका असायला पाहिजे सरकारची आणि शिवसेनेची? आमची भूमिका तर हीच आहे की हे असे तथ्यहीन आरोप असतात, याच्याकडे काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही आहे। असे व्हिडिओ खूप याच्या आधी आलेत आणि मग ते शेवटी त्यातून काय सिद्ध झालं हे सगळ्यांना माहीत आहे। आदित्य ठाकरे म्हणतात याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे, भ्रष्टाचारी आहेत सगळे, आणि वारंवार तुमचा मिंदे गट म्हणून उल्लेख करतात, गद्दार म्हणून उल्लेख करतात। आदित्यला हे सारखं आमचं खसणं, आम्ही मिंदेगट नाही आहे, आम्ही लोकांनी क्रांती केलेली आहे आणि क्रांती करून आमचा पक्ष शिवसेना हा आम्हाला अधिकृत निवडणूक आयोगाने दिलेला आहे। त्याच्यामुळे मिंदेगट नाही, आमचा अधिकृत पक्ष शिवसेना आहे, हे उद्धव ठाकरेंनी आता ठासून समजलं पाहिजे। आणि त्या चिन्हावर आम्ही 60 आमदार जिंकलो, आम्ही खासदार पण जिंकलो, आता अनेक नगरपालिका पण जिंकणार आणि महापालिका पण जिंकणार। या अधिवेशनामध्ये विरोधक तुमच्यावर भारी पडतात असं म्हणा? विरोधक आहेच कुठे भारी पडायला, शिल्लकच कुठे आहे। एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला, एक मिनिट एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे। वेगळ्या विदर्भाची मागणी केली जाते काँग्रेसकडून आणि वारंवार बोललं जातं आहे की वेगळ्या विदर्भाची मागणी जी आहे ती देवेंद्र फडणवीसांनी पण केली होती। वडट्टीवार आता म्हणतात की वेगळा विदर्भ व्हायला पाहिजे। ज्यांना वेगळ्या विदर्भाची मागणी करतात ते त्यांचं वैयक्तिक मत शकतं। विदर्भात आम्ही पण राहतो, पण आम्ही अखंड विदर्भाचं समर्थन करतो, आम्हाला महाराष्ट्रापासून वेगळं व्हायचं नाही आहे। बॅलेट पेपरची पण मागणी आता होऊ लागलेली आहे। नाना पटोले म्हणतात बॅलेट पेपरवर जर निवडणुका घेतल्या तर समजेल विरोधी बाकावर कोण बसेल, सत्तेमध्ये कोण बसेल। तुम्ही ज्यावेळेला लोकसभेमध्ये जिंकलात तेव्हा हे का नाही बोललात? लोकसभेमध्ये तुम्ही जागा जिंकला तर तुम्ही विजय प्राप्त केला आणि विधानसभेत हरला तर मग EVM मशीनमुळे हरला। हे नाटक आहे, नौटंकी आहे। यांच्या जनतेमधनं हे सगळे साफ झालेले आहेत। EVMचा कुठेही दोष नाही, हे सिद्ध झालेलं आहे। ते हरले, ते जिंकले तर EVM चांगलं आहे, आणि हरले तर मग बॅलेट पाहिजे। बरं, मुंबई महानगरपालिकेवर कुणाचा महापौर असेल असं वाटतंय तुम्हाला? आणि कारण बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे, मंगलप्रभात लोढा म्हणतायत की भाजपचा असेल, बरेचसे नेते खासगीत पण बोलतात की भाजपचंच वर्चस्व असेल, तुमचं काय मत? माझं स्पष्ट मत आहे की त्या ठिकाणचा महापौर मुंबईचा हा शिवसेना भाजपचा असेल। शिवसेना भाजपचा? हां, दोन महापौर शिवसेना भाजप युतीचा असेल। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।